नक्षत्रांचा पाऊस सर्वत्र पडतो, मात्र त्यातील थेंब आपल्या संपुष्टात जतन करून त्याचे अमौलिक मोती तयार करणारे काही थोडे शिंपले असतात. त्याप्रमाणे संत कृपा सर्वांसाठीच असते, पण त्या कृपेने आपलं आयुष्य सार्थकी लावणारे सत्शिष्य थोडेच असतात. तुकाराम महाराजांच्याही कृपेने त्यांचे काही शिष्य संतपदास पोचलेलेच आहेत. त्यात निळोबा महाराज, बहिणाबाई पाठक हे दोघंही प्रमुख आहेत. या दोन्ही संतांची स्वतःची अभंगगाथा आहे. त्यात त्यांनी मोठ्या श्रद्धेने तुकोबांचं वर्णन केलेलं आहे. संत निळोबा म्हणतात, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभ्भेर. सहज लिले उदकी वया, तुम्ही रक्षिली या निज सत्ते. निळा म्हणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपम. 875 हा अभंग आहे. हा अभंग निळोबांच्या गाथेतला आहे. अहो तुकाराम स्वामी, तुमच्या सेवेचा लाभ व्हावा म्हणून मी तुमचा सेवक झालो, तुमच्या चरणाला लागलो. तुकया देवा, तुम्ही माझा कधी अव्हेर करू नका. तुम्ही आपल्या आत्मशक्तीने नदीत बुडालेल्या वह्या तशाच्या तशा कोरड्या राखल्यात. मग निळोबा म्हणतायत, तुम्ही मला हाती धराल तर मला निरुपम बुद्धी मिळेल. अपार पूर्व पुण्याई पाठीशी असल्याशिवाय संत संग लाभत नाही, आणि असा दुर्लभ संत संग लाभल्यावर त्या संतांना संपूर्ण शरणागत झाल्याशिवाय त्यांची कृपाही लाभत नाही. कारण जोवर आपल्यात अहंकार असतो तोवर संतांच्याकडून दीक्षा घेण्यासाठी आपलं अंतःकरण पूर्ण खुलं होतच नाही. सेवाभावाने हा अहंकार नष्ट होतो. भगवद्गीतेतही म्हटलेलं आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. भगवंत म्हणतात, तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर सद्गुरूंच्याकडे जाऊन त्यांना प्रणिपात करून त्यांची सेवा करून ते जाणून घ्या. तेव्हा देखील तुकोबांचे एकनिष्ठ सेवकच झाले. आपला उद्धार करण्यासाठी त्यांच्या चरणी लागले. निळोबा आपल्या गुरूंना म्हणतात की तुम्ही मला हाती धरलं तरच मला सद्बुद्धी मिळेल. निळोबांच्या अनन्य गुरुभक्तीमुळे तुकाराम त्यांच्यावर प्रसन्न झालेत. त्यांनी निळोबांच्या मस्तकी हात ठेवून त्यांना आत्मसुख प्रदान केलं आहे, काव्यस्फूर्ती दिली आहे. येवोनी या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे. हात ठेविला मस्तकी देऊनी प्रसाद केले सुखी. माझी वाढविली मती गुण वर्णावया स्फूर्ती. निळा म्हणे अहंकार केला जीवर देऊनिया. 878 हा अभंग आहे निळोबांच्या गाथेतला. माझ्या कृपावंत सद्गुरुनाथांनी तुकया स्वामींनी येऊनच माझ्या मस्तकी हात ठेवला आहे, मला कृपा प्रसाद देऊन सुखी केलं आहे, माझी बुद्धी वाढवली आहे, गुरुगुण गायला स्फूर्ती दिली आहे. निळोबा म्हणतात, मला वर देऊन गुरूंनी माझा अंगीकार केला आहे. तुकारामांनी निर्मिलेल्या अनमोल अभंग वाङ्मयाचा गौरव करताना निळोबा म्हणतात, अवघे वर्ण 52 परी, शब्दी शब्दांच्या कुसरी. आयते दिले जोडोनिया, स्वामी सद्गुरू तुकया. निळोबांची गाथा 871 अभंग. मराठीत मूळाक्षर 52च आहेत, पण या 52 अक्षरांमधून अपरिमित शब्दवैभव निर्माण करून तुकोबांनी भूलोकी अध्यात्माचा सुकाळ केलेला आहे. तुकारामांच्या या अनमोल शब्दधनाचा गौरव करीत निळोबांनीही तसंच अनमोल शब्दधन निर्माण केलेलं आहे. तुकारामांची आरती गाताना निळोबा तुकारामांचं पारमार्थिक चरित्र सुंदरपणे उभं करतात. प्रपंच रचना सर्वही भोगूनी त्यागिली, अनुतापाचे ज्वाळा देहबुद्धी हविली. वैराग्याची निष्ठा प्रकुटली, अहंता ममता दवदूनी निज शांती वरिली. जय जय श्री सद्गुरू स्वामी तुकया दातारा, तारक तू सगळांचा जीवलग सोयरा. तुकया स्वामी व दुःखभोग भोगलेले आहेत, त्यातून तावून सुलाखून तुम्ही बाहेर पडलेले आहात. अनुतापाच्या ज्वाळेत आपल्या देहबुद्धीचं हवन तुम्ही केलं आहे. आपल्या निष्ठावंत जीवनातून कडकडीत वैराग्य कसं असतं ते दाखवलेत. अहंतेला ममतेला दूर करून आत्मशांती मिळवली आहेत. हे दयावंता सद्गुरू स्वामी, तुझा जय जयकार असो. तू सगळ्या जीवांचा जीवलग आप्तच आहेस. निळोबांप्रमाणे संत बहिणाबाई याही
तुकोबांच्या अनन्य शिष्या होत्या. तुकाराम महाराजांची आत्मप्रत्यय देणारी प्रासादिक अभंगवाणी तर बहिणाबाईंच्या अंतःकरणात अखंड वास्तव्य करत होती. तुकोबा जणू बोट धरून विठ्ठलाला शरण जाण्यासाठी आपल्याबरोबर नेत आहेत असं बहिणाबाईंना वाटायचं. आणि म्हणूनच जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. 1307 हे तुकारामांचे बोल बहिणाबाई तुकारामांसाठीच म्हणायला लागल्यात. आणि त्यानंतर परमार्थ मार्गाच्या वाटचालीचा निश्चय पक्का झाल्यामुळे फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, परी नामाचा गजर सोडू नये असा निर्धार तुकोबा आपल्याकडून करवून घेत आहेत याची अनुभूती बहिणाबाईंना आलेली आहे. भगवंतांच्या भेटीसाठी महाराजांना केवढी तळमळ आहे. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तुकोबांच्या मनीची ही आर्त बहिणाबाईंनाही कासावीस करून गेली. इतकं साक्षात्कारी अक्षर वाङ्मय निर्माण करणारी तुकाराम महाराज रूपी महान विभूती आपल्यापासून फार दूरवर नाही आहे. त्यांचं प्रत्यक्ष दर्शन आपणास कधी होईल, त्यांचा अनुग्रह आपणास लाभेल का, या विचाराने बहिणाबाई विलक्षण भारावल्या होत्या. त्यांच्या ध्यानी मनी तुकारामविषयीचा गुरुभाव कोंदून गेलेला होता. गुरुभेटीसाठी त्यांची रात्रंदिवस तगमग होऊ लागली होती. आणि त्यामुळेच त्या म्हणतात, तुकोबांचा छंद लागला मानसी, ऐकता पदांसी कथेमध्ये, तुकोबांची भेटी होईल तत्क्षण, वैकुंठा समान होय मज. बहिणाबाईंच्या गाथेतला 21वा अभंग आहे. कथा कीर्तनात तुकारामांची पदं ऐकून बहिणाबाईंना तुकोबांच्या भक्तीचा छंद लागला. ज्या क्षणी तुकोबांची भेट होईल तो क्षण माझ्यासाठी वैकुंठा समान होईल असंच त्या म्हणतात. दिवसेंदिवस गुरुभेटीचा ध्यास वाढायला लागला. त्याविना त्यांना जीवनच व्यर्थ वाटायला लागलं. बहिणाबाई म्हणतात, मत्स्य जैसा जळा वाचून चरपुडी, तैसे ते आवडी तुकोबाची. पाण्याबाहेर आलेला मासा जसा तडफड करतो तसंच तुकारामांच्या भक्तिप्रेमामुळे त्यांच्या वियोगात बहिणाबाईंची अवस्था झाली आहे. त्या अखंड आपल्या गुरुमाऊलींचं ध्यान करायला लागल्यात. अखेर बहिणाबाईंना तुकाराम महाराजांचा स्वप्न दृष्टांत झाला. स्वप्नात महाराजांनी बहिणाबाईंच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिलाय. आनंदले मन चिद्रूप कोंदले, उठोनी बैसले चमत्कारे. सद्गुरूंच्या स्वप्नदृष्टांताने मन आनंदलं. चित्स्वरूप ब्रह्मरसाने कोंदून गेलं. जगताभासाच्या झोपेतून जागे होऊन उठून बसले असं बहिणाबाई त्या स्वप्नदृष्टांताचं वर्णन करतात. बहिणाबाईंची सात्विक उपासना फलद्रूप झाली. गुरुमाऊलींच्या साक्षात दर्शनाचा योग जुळून आला. बहिणाबाई आपल्या अभंगात वर्णन करतात की तुकोबांचे ध्यान पूर्वी कोल्हापुरी, जे स्वप्ना माझारी देखी येले, तेची ध्यान डोळा प्रत्यक्ष देखोनी, आनंद लोचनी हेलावत. कोल्हापूरला असताना स्वप्नामध्ये जे तुकोबांचं ध्यान पाहिलं होतं तेच आज प्रत्यक्ष डोळ्यांनी बघताना आनंद डोळ्यात मावेनासा झाला आहे. गुरुदेवांच्या साक्षात सान्निध्यात बहिणाबाईंची परमार्थ साधना संपन्न होत होती. एकदा हरिनामस्मरण करीत आनंद ओवरीत त्या बसल्या असताना त्यांची तिथे 3 दिवस अखंड समाधीच लागली. आणि अखेर प्रत्यक्ष तुकोबांनीच बहिणाबाईंना समाधीतून जागं केलं आहे. त्यांच्या मस्तकी हात ठेवून त्यांना वरदान दिलं आहे. बहिणाबाई कृतकृत्य झाल्यात. त्यांची कवित्व शक्ती बहरून आली आहे. त्यांना अतिंद्रिय गूढ पारमार्थिक अनुभवही आलेत. त्या म्हणतात, घट हा बुडावा जैसा डोहा आत, न फुटता ओतप्रत पाणी, बहिणी म्हणे तैसे झाले माझे मन, तुकाराम खुणा ओळखी त्या. पाण्याने भरलेला घडा डोहात बुडला असताना तो न फुटता त्याच्या अंतर्बाह्य पाणी असतं. तसंच शरीररूपी घट जरी शिल्लक असला तरी त्याच्या अंतर्बाह्य ब्रह्मरसच भरल्यासारखं माझ्या मनाचं झालं. तुकाराम या आत्मखुणा बरोबर जाणतात. तुकारामांना प्रथम विरोध करणारे रामेश्वर भट्ट यांना जेव्हा तुकोबांच्या अलौकिक थोरवीचा प्रत्यय आला तेव्हा तेही तुकोबांचे एकनिष्ठ शिष्य झाले. त्यांचेही तुकारामांवर काही अभंग आहेत. पंडित वैदिक अथवा दशग्रंथी, परिसरी न पवती तुक याची, भक्तिज्ञाने आणि वैराग्ये आगळा, ऐसा नाही डोळा देखी येला, म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया. 4144 हा अभंग आहे.
मोठमोठे पंडित, वेदज्ञानी किंवा संहिता, ब्राह्मण, पदक्रम, आरण्यक, शिक्षा, छंद, ज्योतिष, निघंटू, निरुक्त, अष्टाध्यायी या दशग्रंथांचा अभ्यास करणारे हे कोणीही तुकारामांची सर पावणार नाहीत. तुकाराम भक्तिज्ञानाने, वैराग्याने आगळेच आहेत. त्यांच्यासारखेच विठोबांचं अनन्य भक्त, आत्मज्ञानी, विरक्त कोणी डोळ्यांनी पाहिलेलंच नाही आहे. रामेश्वर म्हणतात, असे हे तुकाराम सगळ्यांचा निरोप घेऊन श्रीहरीच्या विमानात बसून वैकुंठाला गेलेत. तुकारामांचे हे सच्शिष्य त्यांची आरती गातात. तुकिता तुळणेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. 4149वा अभंग तुकारामांच्या गाथेतला आहे. तुकारामांची तुलना करू जाता प्रत्यक्ष ब्रह्मच तुलनेला येतं. म्हणून इतर काही न बोलता रामेश्वरांनी तुकारामांच्या पायावर आपलं डोकं ठेवलंय. कारण तुकारामांच्या ब्रह्मस्वरूपाशी शब्द संपूनच जातात. हे स्वामी सद्गुरू, कैवल्यधामा, सच्चिदानंद स्वरूपाची प्रत्यक्ष मूर्ती असणाऱ्या तुकारामा, तुमच्या चरणांची आमच्याकडून सेवा घडो. त्यासाठी तुमच्या चरणाची आम्हाला जागा द्या. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.